ठाकरेंच्या सुरक्षेचा पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती आहे। सुरक्षेत वाढ करण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे। स्थानिक पोलिसांकडून हा बंदोबस्त वाढवला गेला अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते। राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावाही घेण्यात आलेला आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसांची गस्त जी आहे ती राज ठाकरे यांच्या घराबाहेर वाढवण्यात आलेली आहे। सुरक्षेत वाढ केल्याची माहिती आहे, मात्र ही वाढ नेमकी का केली आहे याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे। स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आलाय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, का ही वाढ करण्यात आली सुरक्षेत, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे आणि 2 दिवसापूर्वीच जी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये काही अंशतः वाढ जी आहे ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या दोन्ही गेटला पोलिसांचा पहारा असतो आणि 24 तास हा पहारा असतो। मात्र त्यामध्ये काही बदल करण्यात आला आणि सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। 2 दिवसापूर्वीच आता राज ठाकरेंना किती सुरक्षा आहे याच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला होता आणि ही वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आणि काही डिटेक्शन स्टाफ जो आहे तो सध्या शिवतीर्थच्या आजूबाजूला गस्त घालताना पाहायला मिळतो आहे। मात्र सुरक्षेत वाढ करण्याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे, ते कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र राज ठाकरेंची सुरक्षा अंशतः वाढवण्यात आल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांची किती सुरक्षा आहे किंवा विरोधीतले जे काही नेते आहेत त्यांच्या सुरक्षेमध्ये किती बंदोबस्त सध्याचा आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण वर्षातून एकदा या सगळ्या नेत्यांना कोणती सुरक्षा आहे आणि कोणत्या सुरक्षेमध्ये कमी किंवा जास्त बंदोबस्त करायचा आहे याच्या संदर्भात एक आढावा वरिष्ठ पातळीवरती घेतला जातो। मात्र त्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये स्थानिक पोलिसांकडून ही वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। मात्र हे सुरक्षा वाढवण्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र शिवतीर्थच्या दोन्ही गेटवरती काही जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। शिवाय सिव्हिल ड्रेसमधले जो काही स्टाफ आहे तो सुद्धा गस्त घालताना पाहायला मिळतोय। त्यामुळे ही सुरक्षा वाढवण्याचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी सुद्धा शिवतीर्थच्या बाहेर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आणि ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळते आहे। नक्कीच कृष्णा, आपण पाहिलं काल मातोश्री बाहेर जे ड्रोनचं प्रकरण झालं आणि त्यानंतर आज राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। यामुळे आता अनेक चर्चा रंगतात, याकडे आता कसं पाहायचं? वृषाली, काल आपण पाहतो की मातोश्री परिसरामध्ये MMRD तर्फे ड्रोन उडवला गेलेला होता। मात्र या ड्रोन उडवण्याची कल्पना ही कुणालाही देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे मातोश्रीच्या परिसरामध्ये हे ड्रोन घिरट्या घालताना पाहायला मिळाल्यानंतर मातोश्रीच्या परिसरातल्या या सगळ्या वस्तुस्थितीवरून ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी आरोप केलेले होते। मात्र 2 दिवसापूर्वीच हे ड्रोन उडण्याच्या आधीच 2 दिवसापूर्वी या सगळ्या सुरक्षेचा राज ठाकरेंचा आढावा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर काही अंशतः वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। काही पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस ठाण्याचे आहेत, त्याचबरोबर डिटेक्शन स्टाफ जो आहे तो सुद्धा शिवतीर्थच्या आजूबाजूला आता बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती सध्या मिळते आहे। मात्र ही सुरक्षा वाढवण्याचं अचानक नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र पोलीस दलाच्या अंतर्गत विभागामध्ये काही चर्चा सुद्धा आहेत त्या अद्याप समोर येऊ शकलेल्या नाहीयेत। मात्र राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची सूत्रांची जी काही माहिती आहे ती सध्या तरी मिळते आहे। शिवतीर्थच्या पुढच्या आणि मागच्या गेटला सध्या 24 तास पोलिसांचा पहारा असतो आणि LAचा जो काही स्टाफ आहे तो सुद्धा तैनात असतो आणि त्यांच्या सुरक्षेमध्ये सुद्धा याच्यापूर्वी जे आहे ते पोलीस कर्मचारी आधीपासून तैनात आहेत। मात्र तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। डिटेक्शन स्टाफ जो आहे तो शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या सध्या शिवतीर्थच्या परिसरामध्ये तैनात ठेवण्यात आलाय। त्यामुळे ही सुरक्षा वाढवण्याचं नेमकं कारण काय, राज ठाकरे यांना सुरक्षा वाढवण्यासाठी काही घडामोडी घडलेल्या आहेत का किंवा तशा पद्धतीच्या काही हालचाली किंवा काही इंटेलिजन्सची माहिती जी आहे ती सुद्धा पोलिसांना मिळालेली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी